करा सुरू। हा नमस्कार। सध्या आम्ही इकडे परसापूर आहे, इकडे हरम, टवलार आणि चांदूर नाका, तिकडे अमरावती रोड अशा ठिकाणी एका सदन शेतकरी बांधवाचं हे ज्वारीचं शेत आहे। आता ज्वारी पेराले, ज्वारी इथपर्यंत आणाले, कणस येईपर्यंत काय काय पापड बेला लागतात ज्याचे त्यालाच माहीत। काय एक तर उन्हाळ्याचा दिवस आहे, पाणी कसं वलवत असतील काय, आणि या एवढ्या वर आलेलं म्हणजे हातात आलेलं नगदी पीक जर नजरेसमोर जात असेल तर त्याच्यासारखं दुःख नाही आहे। तर आता कणसाची ज्वारी बनवून म्हणजे त्याचं पीक त्याच्या घरात जायच्या अगोदर हा सगळा रोहीनं आणि रानडुकरानं धिंगाणा केलेला आहे। हे ज्वारी कोपऱ्यात आता आम्ही या ठिकाणी जसा नुकसान झालं आहे तसं या धुऱ्यानं 4-5 ठिकाणी या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे। आमची एकच विनंती आहे का हे शेतकऱ्याचं तिसरं पीक आहे, शेतकऱ्यांना पिकं घ्यावीत, पण जिल्हा प्रशासनानं विशेषतः कृषी विभागानं प्रत्येक शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांचे गट करून त्यांच्या शेतीला काटेरी कुंपण द्यावं। म्हणजेच काय होईल, रोही, माकड, रानडुक्कर, हरणं यांचा बचाव होईल आणि शेतकऱ्याचं पीक त्याच्या घरात जाईल। या ठिकाणी आम्ही पुन्हा जिल्हा प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ नव्हे याच धोरणात्मक निर्णयात राज्य सरकारने शेतकऱ्याच्या शेताला काटेरी कुंपण द्यावं पुन्हा विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी।